नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। वस्तू व सेवा कर विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे केंद्रीय शुल्क केंद्र प्रधान आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे टॅक्स असिस्टंट या पदासाठी आहे। 7 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे। लेवल 4 नुसार तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। या पदासाठी तुम्हाला सेम वेतन आहे। लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये। त्यानंतर हवालदार या पदासाठी 14 वॅकन्सीज आहे। लेवल 1 नुसार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 रुपये इतके दरमहा वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी टॅक्स असिस्टंट या पदासाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बेसिक नॉलेज तुमचं कॉम्प्युटरचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर डाटा एंट्रीचा स्पीड तुमचा 8,000 के डिप्रेशन पर हवर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर स्टेनोग्राफर 2 साठी तुम्ही 12वी पास असाल। सोबत स्किल टेस्टमध्ये तुमचं डिटेक्शनचा स्पीड 10 मिनिटाला 80 वर्ड पर मिनिट या ठिकाणी असेल आणि ट्रान्स्क्रिप्शनचा स्पीड तुमचा 50 मिनिटं असेल। तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर हवालदार या पदासाठी 10वी पास जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। फिजिकल स्टँडर्ड जे आहे तुमच्या या ठिकाणी चेक केले जाणार आहे। स्क्रीनवरती आपण या ठिकाणी बघू शकता। मेल फिमेल दोघंही या हवालदार पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे। द ॲडिशनल कमिशनर CCA द प्रिन्सिपल कमिशनर ऑफ सेंट्रल ट्रॅक्स हैदराबाद GST भवन LB स्टेडियम रोड बशीरबाग हैदराबाद या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे स्पोर्ट करण्यामधून निघालेली आहे। एकूण या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता। एकूण 65 खेळांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत। त्यापैकी कुठल्याही एका खेळामध्ये आपल्याकडे प्रावीण्य या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्या संदर्भातील स्पोर्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।